नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण युनिट 1 मधील 1.1 अ टीन एजर्स प्रेयर किशोर वयीन मुलांची प्रार्थना ही कविता संपवलेली आहे. या कवितेमधील ॲक्टिव्हिटीज, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच आपण पाहिलेले आहोत. आता काल सांगितल्याप्रमाणे या कवितेवरील काही क्वेश्चन्स याच्यावर आपण चर्चा करूया. सर्वांनी ऐका. पहिला क्वेश्चन, पेज नंबर 3. सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. पेज नंबर 3. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम? या कवितेमधील स्पीकर यांचा वयोगट काय आहे? जे निवेदक आहेत त्यांचे वय किती आहे? किशोरवयीन वयोगट मी तुम्हाला काल सांगितलेलो आहे. वयवर्ष 13 ते 19 पर्यंत किशोरवयीन मुलांचा गट असतो. द एज ग्रुप ऑफ द स्पीकर, द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम इज 13 to 19 years old. The age group of the speaker in the poem is from 13 to 19 years old. 13 ते 19 वयोगट. What decisions does the speaker have to take? निवेदकांना कोणता निर्णय घ्यावयाचा आहे? What decisions does the speaker have to take? स्पीकरना कोणता निर्णय घ्यावयाचा आहे? The speaker has to take decision of choosing the road which leads to success. इतकंच म्हणा, the speaker has to take decision of choosing the road which leads to great success or which leads success. परत सांगतोय, the speaker has to take decision of choosing the road which leads to success. Why? What does each new day fetch? Fetch म्हणजे घेऊन येणे. प्रत्येक नवीन दिवस काय घेऊन येतो याचं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर पहा. Each new day fetches new beginnings. Each new day fetches new beginnings असं याचं उत्तर आहे. How should one react to temptation? एखादा मोहाशी कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे? जर समोर एखादी लोभी किंवा मोहमय वस्तू आली तर त्याच्याशी एखादा रिॲक्ट म्हणजे आपण कसे रिॲक्ट झालो पाहिजे? One should refuse to temptation to achieve their success. यश मिळवण्यासाठी एखादा किंवा असं म्हणला तरी चालेल, वी मस्ट रेफ्यूज टेम्पटेशन टू अचीव सक्सेस इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आपण मोह टाळलो पाहिजे. वी मस्ट अवॉइड, रेफ्यूज म्हणला तरी चालेल, वी मस्ट अवॉइड टेम्पटेशन टू अचीव सक्सेस इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आपण मोह टाळलो पाहिजे, मोहास नाकारलो पाहिजे. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट एंड ऑफ हिज टीन्स? बघा, किशोरवयीन वर्ष किंवा असं म्हणा, व्हॉट डज
What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? या प्रश्नाचे उत्तर पहा. स्पीकरना त्यांच्या किशोरवयीन वर्षाच्या शेवटी स्वतःमध्ये काय पाहण्याची इच्छा आहे. द स्पीकर विशेस टू सी दॅट द लाईफ हॅज बीन लिव्ड बेस्ट इन द कंपनी ऑफ गॉड. द लाईफ has been lived very best in the company of God at the end of his teens. किंवा अशा प्रकारे याचं उत्तर लिहू शकता. At the end of teens, comma, the speaker wishes to see that his life, his teenage has been lived very best. His teenage has been lived very best in the company of God. परमेश्वराच्या सहवासामध्ये त्याचे किशोरवयीन वर्षे उत्कृष्टपणे जगले गेले हे त्यांना पाहण्याची इच्छा. Whose company? In what condition does the poet wish to maintain his body? कवीना त्यांचे शरीर कोणत्या स्थितीमध्ये ठेवायचे आहे. द पोएट विशेस टू कीप हिज बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. असं म्हणला तरी चालेल. द पोएट विशेस टू कीप हिज बॉडी क्लीन, टू कीप हिज बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. Fit for life each day. Whose company does the poet wish for in the walk of life? कवीना त्यांच्या जीवनामध्ये कोणाचा सहवास हवा आहे. कवीना त्यांच्या जीवनामध्ये कोणाचा सहवास लाभावा अशी इच्छा आहे. द पोएट विशेस द कंपनी ऑफ गॉड इन द वॉक ऑफ लाईफ. कवीना त्यांच्या जीवनामध्ये जगत असताना परमेश्वराचा सहवास लाभण्याची इच्छा आहे. परमेश्वराचा सहवास हवा आहे. द पोएट विशेस द कंपनी ऑफ गॉड इन द वॉक ऑफ लाईफ. अशा प्रकारे याचे उत्तर घ्या बा. कवीना जगत असताना परमेश्वराच्या सहवासाची इच्छा आहे, परमेश्वराच्या सहवासाची अपेक्षा आहे. बाळांनो, या ठिकाणी सर्व क्वेश्चन आन्सर्स संपलेले आहेत. 1.1 संपलेला आहे, 1.2 संपवलेला आहे, 1.3 बास्केट ऑफ मूनलाईट ही कविता सुद्धा संपलेली आहे. आता मी 1.5 घेतोय. 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट, कारण थोडंसं 20 मार्क हा टॉपिक थोडंसं नंतर घेतो, म्हणजे हा टॉपिक संपल्यानंतर. हिज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली भरारी किंवा झेप, त्याचे पहिले उड्डाण एका समुद्र पक्षाबद्दल या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. चला हा टॉपिक आपण सुरू करूया. 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट हा टॉपिक लियम फ्लॅटी या लेखकाने लिहिलेले आहे. हिज फर्स्ट फ्लाईट अत्यंत प्रेरणादायी, मोटिवेशनल असं हा टॉपिक आहे.
बाळांनो बघा, हिज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली भरारी किंवा झेप एका समुद्र पक्ष्याबद्दल या टॉपिकमध्ये माहिती सांगितलेली आहे. जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात. कोरोना या कालावधीमध्ये, लॉकडाऊन या कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग भरपूर असताना अजूनही सुरूच आहे. जेव्हा 4 महिने लॉकडाऊन होतं तेव्हा त्या काळामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. नोकरदारांचे पगार थांबले, व्यवसाय थांबले, शेतकऱ्यांचे माल आहे त्या ठिकाणी थांबले, त्यांना पैसा मिळेना, त्यांच्या मालाला भाव मिळेना, आर्थिक टंचाई खूप भेडसावत होती. अजूनही त्याचा त्रास अनेक लोकांना होतोय. खाजगी क्षेत्रामध्ये सामान्य नोकरदार वर्गांना खूप त्याचा त्रास होत आहे. बाळांनो, ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि अशा घटना, अशी संकटे, अशा अडचणी आपल्या जीवनामध्ये येतातच. अशा अडचणींना आपण न घाबरता, न खचता धैर्याने आपण अशा अडचणींना पुढे सामोरे गेलो पाहिजे. अडचणी कायमच्या नसतात, त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. हेही दिवस जातील असा आशावाद आपल्यामध्ये पाहिजे. आणि कोणतंही कार्य करताना धाडस हे खूप महत्वाचं आहे. मला हे जमणार नाही, हे अशक्य माझ्यासाठी, असे नकारात्मकपणे आपण कधीही विचार नाही केला पाहिजे. कोणतेही कार्य करत असताना आपण धाडस, चांगल्या गोष्टीसाठी धाडस आपण केलंच पाहिजे. आणि या टॉपिकमध्ये अशाच एका समुद्री पक्ष्याबद्दल सांगितलं गेलं की जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर कठोर परिश्रम आणि धाडस यांना पर्याय नाही. कठोर परिश्रम आपण केलंच पाहिजे आणि बिकट अशा परिस्थितीशी आपण 2 हात केलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे संयम, धैर्य, कष्ट करण्याची प्रवृत्ती या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि हेच विचार या टॉपिकमध्ये आपल्याला समजतात. बघा, या टॉपिकमध्ये त्या समुद्र पक्ष्याबद्दल कोणती गोष्ट सांगितली गेली, प्रत्येकाने त्या ओळीकडे लक्ष द्या. द यंग सीगल was alone on his ledge. Ledge अर्थ a narrow horizontal shelf projecting from a wall or a cliff. खडकाचे टोक असं म्हणा या ठिकाणी. खडकाचे टोक, एक कडा किंवा भिंत, याचं यावरील एक अरुंद ठिकाण, खडकाचे टोक या ठिकाणी असं म्हणा. एकदा काय झालं, एक समुद्र पक्षाचे पिल्लू, छोटा सीगल पक्षी, त्याला समुद्र पक्षी म्हणतो, एक छोटासा समुद्र पक्षी खडकाच्या टोकावर एकटाच बसलेला होता. एकदा काय झालं, छोटासा समुद्र पक्षी त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसलेला होता. His 2 brothers and his sisters had already flown away the day before. आदल्या दिवशी त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण अगोदरच आकाशात भरारी घेतले होते. आदल्या दिवशी त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण आकाशामध्ये भरारी घेतले होते, आकाशामध्ये गेलेले होते. He had been afraid to fly with them. पण त्या पिलाला, त्या छोट्या सीगल पक्षाला त्यांच्या सोबत विहार करण्याची भीती वाटत होती. त्या छोट्याशा पिलाला आकाशात गगनभरारी घेण्याची भीती वाटत होती, कारण आकाशात
विहार करण्याची त्याची जी पहिलीच वेळ होती. तो छोटासा पक्षी होता, विहार करण्यास इतका सक्षम नव्हता, पण शिकायला पाहिजे. पण तो आकाशात विहार करण्यासाठी सुद्धा शिकण्यास घाबरत होता. Somehow when he had taken a little run forward to the brink, उभ्या कड्याचा काठ असं म्हणा, द एज ऑफ स्टीप प्लेस, उभ्या कड्याचा काठ. लिहून घ्या, काही शब्द अवघड आहे त्यामध्ये. द एज ऑफ स्टीप प्लेस, उभ्या ठिकाणाचा काठ, टोक, उभ्या कड्याचा काठ असं म्हणा. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. कसे तरी जेव्हा तो त्या उभ्या कड्याच्या काठाकडे थोडेसे धाव घेतला, थोडेसे पळाला आणि त्याचे पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो खूपच घाबरला. कसे तरी त्या उभ्या कड्याच्या काठाकडे थोडेसे धाव घेऊन त्याचे पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला, पण तो घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन द beneath, and it was such a long way down, miles down. त्या उभ्या दगडाच्या कड्या खाली, त्या छोट्याशा पर्वताखाली अथांग असा महासागर पसरलेला होता. अथांग असा महासागर मैलोनमैल पसरलेला होता. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन beneath, and it was such a long way down, miles down. ज्या ठिकाणी समुद्र पक्षी बसलेला होता त्याच्या खाली अथांग असे महासागर, मैलोनी मैल महासागर पसरलेले होते. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. तो पक्षी खूप घाबरलेला होता. त्याला निश्चितच असे वाटले की त्याचे पंख त्याला कधीच भरारी घेण्यास आधार देणार नाही. त्याला नक्की असं वाटलं की तो अवकाशात कधीच भरारी घेणार नाही. त्याचे पंख अवकाशात भरारी घेण्यास त्याला कधी आधार देणार नाहीत, म्हणून तो भीतीने त्याचे मान खाली घातला आणि ज्या ठिकाणी रात्री तो झोपायचा अशा त्या खडकाच्या टोकामध्ये एक छोटेसे होल होते. त्या खडकाच्या खाली एक छोटेसे होल होते. त्या घरट्यामध्ये तो गेला ज्या ठिकाणी दररोज तो झोपी जायचा. परत बघा, he felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. त्याची अशी खात्री झाली की त्याचे पंख त्याला कधीच सपोर्ट करणार नाहीत, त्याला कधीच आधार देणार नाही. त्यामुळे भीतीने, लाजेने तो त्याचे शर्मेने मान खाली घालून ज्या ठिकाणी दररोज रात्री झोपी जायचा अशा खडकाच्या खाली एक होल होते, एक घरटे होते. त्या घरट्यामध्ये तो छोटासा सिगल पक्षी घाबरून पळाला. Even when each of his brothers and his little sisters, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage. To muster up courage, to muster up courage means in Marathi धाडस एकटवणे, धैर्य एकटवणे.
टू बिकम करेजियस, धाडस एकटवणे, धैर्य एकटवणे. He failed to muster up courage to take that plunge, भरारी, झेप म्हणा, which appeared to him so desperate. हतबल, डेस्परेटचा अर्थ बघा, या वाक्यांचे अर्थ. जरी त्याचे भाऊ आणि त्याची छोटीशी बहीण ज्यांचे पंख त्या पिलाच्या पंखापेक्षा खूप छोटे होते तरीही ते त्या कड्याकडे धावले, त्यांचे पंख फडफडवले आणि अवकाशात भरारी घेतले, तरीही हा छोटासा सिगल पक्षी भरारी घेण्या इतपत धाडस करू शकला नाही, भरारी घेण्या इतपत धैर्य एकटवू शकला नाही, की जे त्याला खूप हतबल बनवले, की जे त्याला खूप नैराश्यमय बनवले. विच अपियर टू हिम सो डेस्परेट, की ज्याला की ते कार्य खूप अगदी असहाय असं वाटलं, तू करू शकणार नाही असं वाटलं. बघा परत मराठीमध्ये, जरी त्याची भाऊ त्याची छोटी बहीण ज्यांचे पंख त्या समुद्री पक्ष्याच्या पेक्षा खूप छोटे होते तरी सुद्धा ते त्या काठेकडे दगडाच्या कड्याकडे धावले, त्यांचे पंख फडफडवले आणि आकाशात भरारी घेतले. पण हा छोटासा सिगल पक्षी आकाशामध्ये भरारी घेण्यास धाडस करू शकला नाही, भरारी घेण्या इतपत धैर्य एकटवू शकला नाही, की ज्या गोष्टी त्याला खूप असहाय्य बनवल्या, ज्या गोष्टी त्याला खूप असहाय्य वाटल्या, ज्या गोष्टी त्याला जमणार नाहीत असे वाटले. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली कर्कशपणे, upbraiding रागावत, scolding him, threatening धमकावत, to let him starve उपाशी, on his ledge unless he flew away. त्याच वेळी त्या छोट्याशा समुद्र पक्षाचे आई आणि वडील, जर तो अवकाशात भरारी नाही घेतला तर त्याला उपाशी राहावं लागेल, त्या काठावर उपाशी राहावं लागेल असे धमकावत, घाबरवत, ओरडत, कर्कश आवाज करीत त्याच्या सभोवती गिरक्या घालू लागले, त्याला रागवू लागले, त्याला धमकावू लागले. जर तू आकाशात भरारी घेतला नाहीस तर तुला या दगडाच्या कड्यावरच तुला उपाशी राहावं लागेल, तुला तुझं अन्न मिळणार नाही. त्या रागवण्या पाठीमाग प्रेम सुद्धा होतं, त्या रागवण्या पाठीमाग त्या आपल्या पिलाला स्वावलंबी बनवण्याचं ध्येय होतं. त्याचे आई वडील त्याला रागवू लागले, धमकावू लागले, की जर तू धाडस करून जर आकाशात भरारी नाही घेतलंस तर तुला उपाशी मरावं लागेल, तर तुला उपाशी येथेच राहावं लागेल. बघा परत, हिज फादर and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. जर तो छोटासा समुद्र पक्षी अवकाशामध्ये विहार नाही घेतला तर त्याला उपाशीच राहावं लागेल असे धमकावत, रागवत त्या पिलाचे आई आणि वडील कर्कश अशा आवाजात ओरडत, धमकावत त्याच्या सभोवती गिरक्या घालू लागले. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, पण जीवाच्या भीतीने तो सिगल पक्षी जागचा हलू शकला नाही. पण जीवाच्या भीतीने तो सिगल पक्षी जागचा हलू शकला नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम, जीवाच्या भीतीने बाळू शब्दशात घेऊ नका, ही कुड नॉट मूव्ह, पण जीवाच्या आकांताने
जीवाच्या भीतीने तो जागचा हलू शकला नाही. दॅट वॉज 24 hours ago. आणि ही घटना 24 तासापूर्वीची होती. ही घटना, ही गोष्ट 24 तासापूर्वीची होती. दॅट वॉज 24 hours ago. आणि ही गोष्ट 24 तासापूर्वीची होती. 24 वर्ष म्हणलो का, 24 तासापूर्वीची ही घटना होती. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. तेव्हापासून त्याच्याजवळ कोणीच आले नव्हते. 24 तास उलटून गेले होते बाळांनो, तरी सुद्धा तो जागचा हल्ला नाही. त्याच्याजवळ त्याचे भाऊ, त्याच्या बहिणी किंवा त्याचे आई वडील कोणीही गेले नव्हते. फक्त तो एकटाच शिकला पाहिजे, स्वावलंबी बनला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. द डे बिफोर, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching him how to scheme. How to scheme. Schemeचा अर्थ की लाटावरून विहरणे. लाटावरून विहरणे म्हणा, विहरणे. टू स्कीम द वेव्स. तुम्हाला याचा अर्थ सांगतोय बा. टू स्कीम द वेव्स म्हणजे लाटावरून विहरणे. याचा अर्थ बघा बाळांनो, समुद्र पक्षी जेव्हा मासे पाण्याच्या पृष्ठभागावर वरती येतात, त्या क्षणीच ते समुद्र पक्षी अचानक खाली सूळ मारतात, जंप घेतात आणि तो मासा त्या वरच्या लेअरमध्ये असतानाच वरच्यावर त्या माशाला उचलतात. त्या वरच्यावर ते समुद्र पक्षी त्या माशाला उचलतात. म्हणजे त्या लाटांच्यावर विहरणे, स्किमिंग करणं असं म्हणतो. तुम्हाला की तुम्ही नॅशनल जॉग्राफी चॅनेलवर पाहिलं की छोटंसं बोट असतं आणि त्यात एकटा व्यक्ती उभा राहून स्किमिंग करतो. त्या समुद्राच्या लाटावर स्किमिंग करतो. की काय म्हणलं बघा, आदल्या दिवशी संपूर्ण दिवसभर तो छोटासा पक्षी त्याच्या आई वडिलांना त्याच्या भावांना आणि बहिणीला विहाराच्या कलेमध्ये, उड्डाणाच्या कलेमध्ये परिपूर्ण बनवत आणि लाटांच्यावरून कसे विहरावे आणि माशाला पकडण्यासाठी कसे उडी घ्यावी, कशी झेप घ्यावी, हे शिकवत असलेले तो समुद्र पक्षी दिवसभर त्याच्या आई वडिलांना पाहिला होता. बघा परत. द डे बिफोर, ऑल डे लॉंग, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. आदल्या दिवशी, अगोदरच्या दिवशी दिवसभर त्या छोट्याशा समुद्र पक्षाने त्याच्या आई वडिलांना, त्याचे भाऊ आणि त्याच्या बहिणीला उड्डाणाच्या कलेमध्ये कसे परिपूर्ण व्हावे आणि लाटांच्यावर विहरून किंवा लाटांच्या वरती झेप घेऊन माशांना वरच्यावर कसे पकडावे हे शिकवत असलेले तो पक्षी, तो छोटासा समुद्र पक्षी त्याच्या आई वडिलांना पाहिला होता. He had in fact seen his older brother catch his first herring. Herring, बाळू, तो एक मासा आहे. हेरिंग, तो विशिष्ट प्रकारचा तो मासा आहे. हेरिंग मासा, नाव त्याचं हेरिंगच आहे. माशाची ती प्रजात आहे. अँड डिओर इट खाणे, पटपट खाणे. डिओर इट अप हंग्रीली, पटपट खाणे. आणि स्टँडिंग ऑन रॉक while his parents circled around, raising a proud cackle. Proud cackle, अभिमानाची आरोळी. अभिमानाने ओरडणे, अभिमानाची आरोळी. आणि खरे म्हणजे तो छोटासा सीगल पक्षी त्याच्या
मोठ्या भावाला त्याचे वहिले हेरिंग मासा पकडतेले आणि पटपट खातेले पाहिला होता की जो भाऊ काठावर उभा होता आणि त्याचे आई वडील अभिमानाने त्याच्या सभोवती अभिमानाने ओढत त्याच्या सभोवती गिरक्या घालत होते, कारण त्याचा मोठा भाऊ की त्याच्या जीवनामधील पहिला हेरिंग प्रजातीचा मासा स्वतःहून पकडून खात होता, तो स्वावलंबी बनला होता, याचे अभिमान त्या पक्षाच्या आई वडिलांना होते आणि म्हणून त्या पक्षाचे आई वडील त्याच्या सभोवती अभिमानाने ओढत होते, अभिमानाने त्याचं कौतुक करीत होते. बघा परत बघा. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock while his parents circled around raising a proud cackle. तो समुद्र पक्षी त्याच्या मोठ्या भावाला त्याचे वहिले हेरिंग प्रजातीचा मासा स्वतः पकडलेले आणि पटपट खातेले पाहिलेला होता की जो मोठा भाऊ खडकावर उभा होता आणि त्या मोठ्या भावाच्या सभोवती त्याचे आई वडील अभिमानाने त्याचं कौतुक करीत होते, अभिमानाने ओढत त्याचं कौतुक करीत होते. असा पक्षी पाहत होता. यावरून तरी तो प्रेरित होईल, यावरून तरी त्याला प्रेरणा मिळेल आणि तो अवकाशात जंप घेईल, अवकाशात झेप घेईल. पण इतक्या गोष्टी डोळ्यासमोर पाहून सुद्धा त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नव्हता. बघा काय होतं. And all the morning the whole family had walked about on the big flat pathar midway down the opposite cliff, taunting टोमना मारणे him for his cowardice भित्रेपणा. टॉन्टिंग टोमना मारणे, कोवार्डाइस भित्रापणा. And all the morning the whole family had walked about on the big flat midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. बघा. आणि ती संपूर्ण सकाळ त्या सिगल पक्षाचे सर्व कुटुंबीय ज्या काठावर तो छोटा सिगल पक्षी बसला होता त्याच्या विरुद्ध दिशेला त्याच्या भित्रेपणाबद्दल त्याला टोमणे मारत तो ज्या ठिकाणी बसला होता त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या मोठ्या पठाराकडे ते गेलेले होते. त्या मोठ्या पठारावर चालत होते. And all the morning the whole family had walked about on the big flat midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. संपूर्ण सकाळ त्या सिगल पक्षाचे सर्व कुटुंबीय ज्या ठिकाणी तो बसला होता त्या काठाच्या विरुद्ध बाजूला मोठ्या पठाराकडे त्याला चिडवत त्याच्या भित्रेपणाबद्दल त्याला टोमणे मारत ते सर्व कुटुंबीय त्या पठारावर होते. पठारावरती चालत गेले होते. त्या पठारावरती की ते मनसोक्त आनंद घेत होते. ते पिल्लू त्या काठावर त्या दगडाच्या टोकावर एकटेच होते. त्याला टोमणे मारत होते. सर्व कुटुंबीय त्याला चिडवत होते, त्याची चेष्टा करीत होते. बाळू या पाठीमागचा एकच हेतू होता, तो स्वावलंबी बनावा. जाणीवपूर्वक त्याला नाव उमेद करण्यासाठी त्याला चिडवत नव्हते, त्याला डिस्करेज करण्यासाठी टोमणे मारत नव्हते. तो एनकरेज होऊन, प्रेरित होऊन, त्याला राग येऊन तो सुद्धा आकाशात भरारी घ्यावं हा त्या पाठीमागचा हेतू होता. म्हणून काही वेळेला बाळांनो आपले लोक खूप आपल्यासोबत कठोरपणे वागतात, खूप कठोरपणे, खूप त्याला त्रास होतो. काही वेळेला खूप रागावतात, खूप अपमान करतात, पाहिजे तसं बोलतात.
तेव्हा आपल्याला वाटतं की आपलेच लोक आपल्याशी असं का वागतात. तेव्हा बाळांनो, त्याची दुसरी बाजू समजावून घ्या. तुम्हाला यशस्वी करण्यासाठी ते रागवत असतात, बोलत असतात, तुमचा अपमान करत असतात. त्या पाठीमागचा वाईट हेतू नसतो बाळांनो. त्या पाठीमागे कोणताही त्यांचा वाईट हेतू नसतो. फक्त तुम्ही जीवनामध्ये स्वावलंबी बनावं, प्रेरित होऊन यशस्वी व्हावं, हीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. आणि हेच त्या सीगल पक्ष्यांचे कुटुंबीय करीत होते. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही the sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. बघा, the sun was now ascending म्हणजे मावळणे. सॉरी डिसेंडिंग म्हणजे मावळणे, असेंडिंग म्हणजे उगवणे. डिसेंडिंग म्हणजे मावळणे आणि असेंडिंग म्हणजे उगवणे. द सन वॉज नाउ असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग झगमवत, प्रकाशमय करीत हिज लेज दॅट फेस द साऊथ. दक्षिणेकडे तोंड करून उभे असलेल्या त्याचे खडकाचे टोक झगमवत, प्रकाशमय करीत सूर्य आकाशामध्ये तळपत होता, आकाशामध्ये उगवत होता, सूर्योदय होत होते. द सन वॉज नाउ असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. दक्षिणेकडे तोंड करून उभे असलेल्या त्या खडकाचे टोक प्रकाशमय करीत झगमगत सूर्य आकाशामध्ये उगवत होते, सूर्योदय होत होता. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. Previous nightfall, कालची रात्र. Previous nightfall, कालची रात्र किंवा आदल्या रात्रीपासून. कालची रात्र बानू नुकतेच सूर्योदय झाले होते, कोवळे ऊन पसरले होते, तरीही त्या पक्षाला त्या उष्णतेची जाणीव होती, कारण आदल्या रात्रीपासून तो काहीही खाल्लेला नव्हता. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. कालच्या रात्रीपासून तो उपाशी होता, त्यामुळे त्याला त्या कोवळ्या उन्हाचा सुद्धा त्रास होत होता, की त्याला खूप अशक्तपणा वाटत होते, त्याला त्या उष्णतेची जाणीव होत होती. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other legs hidden under his wings, he closed one eye, then the other, and pretended नाटक करणे. Pretended नाटक करणे, to be falling asleep. Pretended नाटक करणे. मग तो हळूहळू त्या खडकाच्या काटापर्यंत आला. मग तो पक्षी, छोटासा सीगल पक्षी, खडकाच्या हळूहळू काटापर्यंत आला. मग एक पाय त्याच्या पंखाखाली लपवत एका पायावर उभा राहिला. मग एक डोळा बंद केला, मग दुसरा डोळा बंद केला आणि तो झोपत आहे असं नाटक करू लागला. बघा बघा. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other legs hidden under his wing, he closed one eye, then the other, and he pretended to be falling asleep. मग तो छोटासा सीगल पक्षी दगडाच्या काठाकडे हळूच गेला
आणि एक पाय पंखाखाली लपवत एका पायावर उभा राहिला. मग त्यानंतर तो त्याचे एक डोळा बंद केला आणि मग दुसरा डोळा बंद केला आणि तो झोपत आहे याचं नाटक करू लागला, झोपेचं नाटक करू लागला. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही त्याचे कुटुंबीय त्याच्याकडे लक्ष दिले नाहीत. तो नाटक करीत होता, त्याला खूप त्रास होतोय, त्याला खूप भूक लागलेली आहे, त्याला झोप आलेली आहे, याचं तो नाटक करीत होता, जेणेकरून काळजीने प्रेमापोटी त्याचे कुटुंबीय त्याच्या जवळ येते. मात्र कोणीही त्याच्या जवळ गेले नाहीत, कोणीही त्याच्याकडे पाहिले नाही. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही त्याच्याकडे कोणीही पाहिले नाही. ठीक आहे बाळांनो, बघा कोणीही त्याच्याकडे पाहिले नाही, कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ही सॉ his two brothers and his sister lying on the flat dozing डुलकी घेणे, with their heads sunk into their necks. तो त्याच्या दोन भावांना आणि त्याच्या बहिणीला त्यांच्या मानेखाली त्यांचे डोके ठेवून पठारावर डुलके घेतेले झोपतेले तो पाहिला. He saw his two brothers and his sister lying on the flat dozing with their heads sunk into their necks. तो छोटासा सीगल पक्षी त्याच्या दोन भावांना आणि त्याच्या बहिणीला त्यांचे डोके त्यांच्या मानाखाली ठेवून डुलकी घेतेले पाहिला, पठारावर झोपत असलेले तो पाहिला. हिज फादर वॉज प्रीनिंग द feathers on his white back. प्रीनिंग प्रीनिंगचे शब्द अर्थ मेकिंग अँड एफर्ट टू क्लीन feathers म्हणजे स्वच्छ करणे. चोचीने साफ करणे, स्वच्छ करणे हाच त्याचा अर्थ घ्या. चोचीने स्वच्छ करणे किंवा साफ करणे. हिज फादर वॉज प्रीनिंग द feathers ऑन हिज व्हाईट बॅक. त्या छोट्याशा सीगल पक्षाचे वडील त्यांच्या पांढऱ्या पाठीवरील पिसे चोचीने स्वच्छ करीत होते, चोचीने साफ करीत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आईच त्या सीगल पक्षाकडे पाहत होती, कारण आई ही आई असते बाळा. वडील कितीही कठोरपणे वागले तर आईची माया, आईची ममता खूप वेगळी असते. आपल्या मुलाला त्रास होऊ नये त्याचा नेहमी ती विचार करत असते. तरी कोणीही कुटुंबीय त्याच्याकडे पाहत नव्हते, तरी त्याची आई त्या सीगल पक्षाकडे पाहत होती, कारण तिच्या मनामध्ये कळवळा होता, माया होतं, प्रेम होतं. वडिलांच्या मनामध्ये पण असतंच, पण ते कठोर असतात. त्या कठोर भूमिकेमधूनच ते प्रेम व्यक्त करत असतात. पण आई हलवी असते, आई संवेदनशील असते. तिला आपल्या बाळाचं, आपल्या पिलाचं त्रास बघवत नसतं बाळा. म्हणून त्याची आई त्या आपल्या पिलाकडे पाहत होती. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याची आई त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हंप. फुगवटा म्हणून उंचवटा. अराउंड राईज मास ऑन लँड. उंचवटा. She was standing on a little high hump on the flat, her white breast thrust forward. Thrust
पुढे असणे, पुढे घुसणे असं म्हणा, पुढे घुसणे. त्या सीगल पक्षाची आई पठारावरील थोड्याशा उंचवटेवर उभी होती आणि तिची पिसमय अशी छाती ही पुढे करून ती त्या छोट्याशा उंचवट्यावर उभी होती. उंचवट्यावर का उभी होती? तिला तेथून तिचं पिल्लू दिसावं, त्या पक्षाचे पिल्लू दिसावं म्हणून. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped घासणे each side of her beak on the rock. परत ती तिच्या पायाखाली असणारा मांसाचा तुकडा तोडत होती आणि मग त्या खडकावर त्याच्या चोचीची एक बाजू घासून स्वच्छ करीत होती. घासून त्याला धार देत होती. तुम्हाला मध्ये पक्षी दगडाला टोच घासतात त्या चोचीला धार देण्यासाठी, कारण त्या चोचीनेच ते त्यांचे अन्न खातात, अन्न तोडतात. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. परत ती आई तिच्या पायाखाली असणारा मांसाचा तुकडा तोडायची आणि खडकावर तिच्या चोचीचं एक बाजू घासून त्या चोचीला धार देत होती. द साइट ऑफ फूड मॅडन वेडे पिसाब करणं. त्या अन्नाच्या दृश्याने त्या पिलाला वेडे पिसे केले, व्याकुळ केले, कारण 2 दिवस झाले ते पिलू उपाशी होते आणि आई तिकडे माशाचा तुकडा तोडत होती, खात होती. त्या अन्नाच्या दृश्याने त्या पिलाला वेडे पिसे केले, व्याकुळ केले. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to wait, धार देणे, शार्पन. त्याच्या चोचीला धार देण्यासाठी त्याची चोच तो इकडे तिकडे घासत. त्याला सुद्धा त्या प्रकारे असे अन्न तोडायला किती आवडले असते, किती छान वाटलं असतं, असं तो विचार करू लागला. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to wet it. त्या चोचीला धार देण्यासाठी परत त्याची चोच त्या दगडावर घासत. त्याला सुद्धा त्या प्रकारे अन्न तोडायला आणि खायला किती चांगले वाटले असते याची तो कल्पना करू लागला. म्हणजे त्याचे कुटुंबीय त्याला प्रेरित करण्यासाठी सगळ्या गोष्टी त्याच्या समोर जाणीवपूर्वक करीत होते, जेणेकरून तो ते पाहून प्रेरित होईल आणि स्वावलंबी बनेल. हाच त्या पाठीमागचा भावना हेतू होता. भावनो, आता वेळ संपलेली आहे. पुढचा भाग मी उद्या संपवतोय. थोडासा भाग राहिलाय. शेवटी तो सीगल पक्षी आकाशात भरारी घेण्यास शिकला की नाही हा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. अत्यंत मोठी असा टॉपिक आहे. आपण पुढच्या तासाला बाकीचं पाहू. थँक्यू.